नमस्कार गुरुभक्तांनो. गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 34 वाचल्याने व ऐकल्याने भगवान शंकराची कृपा, रुद्रपाठाचे पुण्य आणि आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी एक सोपा आणि दिव्य मार्ग मिळतो. प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपली संतती निरोगी, सुखी व दीर्घायुषी व्हावी. तर त्यासाठी ऐका रुद्राध्याय महात्म्य, राजपुत्राला जीवदान. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाला, पराशरांनी काश्मीर नरेश भद्रसेनाला राजपुत्र सधर्म आणि मंत्रीपुत्र तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, ऋषीवर्य, रुद्राध्याय धारण केल्यामुळे हे दोन्ही कुमार पुण्यवान व ज्ञानवंत झाले आहेत, पण यांना राजवैभव आणि भोगांबद्दल असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात यांच्या भविष्याबद्दल चिंता उत्पन्न झाली आहे. आपण त्रिकालज्ञानी आहात, तरी कृपा करून माझ्या मुलाचे भविष्य सांगावे. ते ऐकून पराशर गंभीर झाले. ते म्हणाले, राजा, तुझ्या मुलाचे भविष्य ऐकून तू दुःखी होशील. मी सत्य कसे सांगू? राजा म्हणाला, आपण सांगा, माझी ऐकण्याची तयारी आहे. काही अनिष्ट घडणार असेल तर आपल्या कृपाप्रसादाने व उपायाने ते नक्की टाळता येईल, अशी माझी श्रद्धा आहे. पराशर म्हणाले, तर मग ऐक. तुझा पुत्र अल्पायुषी असून त्याला 12 वर्ष इतकेच आयुष्य आहे. आता त्याच्या आयुष्याचे फक्त 7च दिवस उरले आहेत. 8व्या दिवशी त्याला मृत्यू येईल. तो धक्का राजाला सहन झाला नाही. तो दुःखावेगाने एकदम मूर्छित पडला. सावध झाल्यावर ऋषींचे पाय धरून रडू लागला. पत्नीलाही रडू आवरेना. दोघांनी ऋषींना कळवळून प्रार्थना केली, हे तपोनिधी, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमच्यावर दया करा. मुलाला वाचविण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. पराशरांनी त्या दोघांचे सांत्वन केले व म्हणाले, राजा, भिवू नकोस. या संकटातून पार पडण्यासाठी भगवान शंकरांना शरण जा. तो शंभू महादेव भक्तवत्सल असून दीन आर्तांचे रक्षण करणारा आहे. त्याच्या कृपाप्रसादाने काळावरही मात करता येते. तू त्यांची आराधना कर. त्यांच्या रुद्राध्यायरूपी प्रार्थनेचा सतत पाठ कर. रुद्राध्यायाचे महात्म्य काय वर्णन करावे? रुद्राध्याय हा वेद उपनिषदांचे सार आहे. साक्षात शिवस्वरूप आहे. तो अतिशय पवित्र आहे. त्याहून श्रेष्ठ मंत्र नाही. त्याच्या पठनाने चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतात. तपश्चर्या फलद्रूप होते. सर्व पातकांचा नाश होऊन मनुष्य निष्पाप होतो. रुद्राचा पाठ म्हणणाऱ्याच्या समोर यमदूत कधीच येत नाहीत. त्याला पाहून संकटे भीतीने पळून जातात. रुद्रपाठाने शिवाची प्रसन्नता लाभून जीवाची संसारबंधने तुटतात. इहपर कल्याण होते. अपमृत्यू टळतात. सर्वांचा ईश्वर असलेल्या त्या महादेवाने हा रुद्राध्याय प्रथम ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेवाने जगाच्या हितासाठी तो सप्तर्षींना दिला. त्यांच्याकडून गुरुशिष्य परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला. राजा, तो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शंकराला अभिषेक करतो, त्याची पूजा करतो. त्याला परम शांती लाभते. त्याचे तेज, बल, धृती, आयुष्य, आरोग्य, ज्ञान व पुण्य वृद्धिंगत होते. रुद्राभिषेकाचे जल तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना
पूर्वजन्मातील पातके आणि मृत्यू यांचे भय राहत नाही. हातून नकळत एखादे दुष्कृत्य घडल्यास रुद्रपाठ करून प्रायश्चित्त घ्यावे. राजा, अंतकरणात भक्ती नसताना मद आणि गर्व धरून उभे राहून निजून किंवा अशुची असताना रुद्रपाठ केल्यास त्याचे पुण्यफल मिळत नाही. दोष घडतो, त्यांना यमदूत त्रास देतात. पण भावभक्तीने रुद्रपाठ करणाऱ्यांच्या वाटेला जाऊ नये, अशी ब्रह्मदेवाची यमधर्माला आज्ञा आहे. आता मी काय सांगतो ते ऐक. तू 100 विद्वान ब्राह्मणांना बोलावून घे. त्यांच्याकडून रुद्राची 10,000 आवर्तने करवून घे. आवर्तने चालू असताना शंकराला अखंड जलाभिषेक कर. त्या जलाने तुझ्या पुत्राला स्नान घाल. ते तीर्थ त्याला प्यावयास दे. त्या योगे तो दीर्घायुषी होईल. इंद्रासमान धुरंधर व कीर्तिवंत होईल. तो अपार राजवैभवाचा स्वामी होईल. ते ऐकून राजाला हायसे वाटले. त्याने पराशरांनाच अनुष्ठानाचे पौरोहित्य करण्याची विनंती केली. त्यांची संमती मिळाल्यावर राजाने 100 ब्राह्मणांना बोलावून घेतले. पराशरांच्या मार्गदर्शनानुसार अनुष्ठानास विधिवत प्रारंभ झाला. एका पुण्यवृक्षाखाली 100 कलशांची स्थापना करण्यात आली. राजाने संकल्प केल्यावर विप्रमंडळी आवर्तनास बसली. शंकरावर अभिषेकाची संततधार धरण्यात आली. त्या जलाने राजपुत्राला स्नान घालण्यात आले. ते अनुष्ठान 7 दिवस अव्याहत चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्राला अचानक मूर्छा आली. ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले व रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्यावर टाकू लागले. त्यावेळी सूक्ष्म लोकात भयंकर दिसणारे यमदूत उपस्थित होते. ते राजपुत्राच्या जवळही येऊ शकले नाहीत. ते कुमारावर पाश टाकून त्याचा प्राणहरण करण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते, पण व्यर्थ. तेवढ्यात हाती दंड घेतलेले अनेक तेजस्वी शिवदूत तेथे धावून आले. त्यांनी यमदूतांना मार देऊन पिटाळून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. पराशरांनी संकट टळल्याचे सांगितले. ते ऐकून राजा राणीचा जीव भांड्यात पडला. राजाने अनुष्ठानाची विधिपूर्वक सांगता केली. नगरात मोठा आनंदोत्सव केला. सर्व ब्राह्मणांना भोजन, तांबूल व अपार दक्षिणा देऊन संतुष्ट केले. मग वैभवसंपन्न राजसभेचे आयोजन करून महर्षी पराशरांचा मोठा सन्मान केला. त्या समयी अचानक नारदांचे आगमन झाले. त्यांना पाहून सभाजनांना अत्यानंद झाला. राजा स्वतः त्यांना सामोरा गेला. त्यांची पूजा केली. प्रारंभिक आदरातिथ्य करून झाल्यावर राजाने त्यांना विचारले, देवर्षी, आपण त्रिभुवनात संचार करता. येथे येण्यापूर्वी काही विशेष पाहिले असल्यास सांगावे. नारद म्हणाले, राजा, मी कैलासलोकी गेलो होतो. तेथे यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. तो संतापाने म्हणाला, हे काय चालले आहे? माझे दूत भद्रसेन राजाचा पुत्र सधर्मा याचे प्राणहरण करण्यासाठी गेले असताना शिवदूतांनी त्यांना मार देऊन का पळवून लावले? हा अन्याय नाही का? तेव्हा वीरभद्रही रागावला. तो म्हणाला, अन्याय कसला? राजा भद्रसेनाने रुद्रविधी केला आहे. त्यामुळे त्याच्या पुत्राला 10,000 वर्षे आयुष्य लाभले आहे. हे तुला माहीत नाही काय? चित्रगुप्ताला विचारल्याशिवाय तू आपल्या दूतांना तेथे पाठविलेसच कसे आणि शिवदूतांना दोष देतोस? त्यांनी तुझ्या दूतांचा प्राण घेतला नाही हे तुझे भाग्य समज.
मग त्यांनी चित्रगुप्ताला पाचारण करून वस्तुस्थिती विचारली असता तो म्हणाला, माझ्यापाशी राजपुत्राच्या नावापुढे आधी 12 वर्ष आयुष्य लिहिले आहे, त्यापुढे 10,000 वर्षे आयुष्य अशी नोंद आहे. तेव्हा यमाचे समाधान झाले. वीरभद्राची क्षमा मागून तो निघून गेला. हे राजा, श्री गुरु पराशरांच्या कृपाप्रसादाने व रुद्रानुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुझ्या पुत्राने मृत्यूला जिंकले आहे. आता काळजी नाही, त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. ते ऐकून राजाचे अंतःकरण भरून आले. त्याने ब्रह्मर्षी नारद व महर्षी पराशरांना कृतज्ञतेने नमस्कार केला. त्याचे अभिवादन स्वीकारून दोघेही आपापल्या स्थानी परतले. सिद्ध म्हणाला, नामधारका, असा आहे गुरूंचा महिमा, असा आहे रुद्राध्यायाचा महिमा. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दत्त विप्राला आणि त्याच्या पतिव्रता पत्नीला रुद्राक्षे व रुद्राध्याय यांचे महात्म्य सविस्तर समजावून सांगितले. ते पुढे म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझे पुन्हा जिवंत होणे हा रुद्राक्षांचा व रुद्रतीर्थाचा प्रभाव आहे. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. श्री गुरुदेव दत्त.